लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली आहे। म्हणून आचारसंहिता काळात कोणत्याही शासकीय कामांचे भूमिपूजन करता येत नाही। परंतु सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खोकरी येथील सरपंच काशीनाथ तुळशीराम गवळी यांनी स्वतःच हुकुमशाह होत जिल्हा परिषद शाळा अभियानांतर्गत वॉल कंपाऊंड कामाचे भूमिपूजन दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे। याबाबत लेखी तक्रार आदिवासी टायगर फाउंडेशन नाशिक महाराष्ट्र राज्य बापू महाले यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांना निवेदनाद्वारे दिली आहे। त्या निवेदनात म्हटले आहे की आचारसंहिता काळात केलेल्या उद्घाटन कामाची आपल्या स्तरावर चौकशी करून लोकनियुक्त सरपंच काशीनाथ तुळशीराम गवळी यांना सरपंच पदावरून बडतर्फे करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे। तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलता सांगितले, शासन स्तरावरून ही कारवाई न केल्यास निवडणुकीनंतर संघटनेच्या माध्यमातून मोठे जन आंदोलन उभे करून या हुकुमशाह सरपंचा विरोधात आवाज उठवला जाईल। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 9 मे 2024 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय गाठत याबाबत सूचित केले आहे। त्यांनी प्रसार माध्यमांना कामाचे जिओ ट्रॅकिंगचे फोटो निवेदन दिले आहेत। म्हणून शासन स्तरावर या प्रकरणी सरपंचावर काय कारवाई होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। नमस्कार, मी बापू भाऊ महाले, आदिवासी टायगर ग्रुप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। तक्रार अशी आहे की ग्रुप ग्रामपंचायत खोकरी तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील विद्यमान सरपंच तुळशीराम गवळी यांनी लोकसभेचे आचारसंहिता चालू असताना झेडपी शाळेचे वॉल कंपाऊंड या कामाचे उद्घाटन केले व आचारसंहितामध्ये कुठलंही काम करता येत नाही पदाधिकाऱ्यांना, तर यांनी ही कामं केलेली आहेत। तसेच 25/4ला यांनी उद्घाटन केलं, तर ते निवेदन आम्ही पुलकित सिंह प्रकल्प अधिकारी कळवण यांना 8/5/2024 या रोजी दिली, तरी कुठली दखल अजून घेतली नाही। तर आता जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे आम्ही दाद मागण्यासाठी आलेलो आहोत। तर आता बघूया, जर कुठल्याही कामाची दखल न घेतल्यास संघटना जोरदार प्रकारे आक्रोश करेल व आंदोलन करेल। हे काम किती तारखेला झालं गेलेले आहे? हे काम 25/4/2024 या रोजी खोकरी या गावात उद्घाटन झालेलं आहे, प्राथमिक शाळेचे वॉल कंपाऊंड। या संदर्भात प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांना भेटल्यावर त्यांनी काय तुम्हाला म्हणजे ठोस कारवाई काय करू या संदर्भात काय सांगितलं? माननीय प्रकल्प अधिकारी साहेब यांनी ठोस असे पावले उचलण्याचं एक चांगले बोलले ते, पण अजूनही आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांकडे यावंच लागेल, कारण की अजून पाहिजे अशी दाद भेटली नाही। आता तुम्ही या ठिकाणी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहात, जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल का? हो, आमचा चालू आहे, प्रयत्न चालू आहे। आम्हाला आमच्या संघटनेमार्फत आम्ही सर्व पदाधिकारी तेथे जाऊन दाद मागण्याचा नक्कीच प्रयत्न करू। काय कारवाई होणं अपेक्षित आहे, आणि समजा तुमच्या अपेक्षेनुसार कारवाई झाली नाही तर आपल्याकडून पुढील काळामध्ये काय पावले उचलली जातील? आमचं अशी कारवाई आहे का त्या सरपंचाला बडतर्फ करण्यात यावं, आणि आदिवासी पेसामध्ये ती ग्रामपंचायत येते, तर आदिवासी भागांमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, आणि असे निष्क्रिय सरपंच आम्हाला नको आहेत, असं गावकऱ्यांची मागणी आहे। आम्ही 2 मिनिटं स्टॉप करा। जर या कारवाई केली नाही या सरपंचावर, तर आम्ही मोठ्या प्रकारे संघटना आंदोलन करू व जन आक्रोश करू, आणि या सरपंचाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सुरगाणा।